नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आहे माझे AR टेक हब या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उत्तर पुस्तिकेच्या फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा आणि सदर व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. तर लगेचच सुरू करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला. या ठिकाणी मी विद्यापीठाचे परिपत्रक ओपन करून ठेवलेले आहे. आता या परिपत्रकात विद्यापीठाने काही महत्त्वाच्या सूचना व सुधारणा दिलेल्या आहेत, त्या आपण एक एक करून समजून घेऊयात. या ठिकाणी आपण पाहू शकता विद्यापीठाने दिल्याप्रमाणे उत्तर पुस्तिकेची फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकन म्हणजेच रिइव्हॉल्युशन प्रक्रिया कार्यपद्धतीमधील नियमांच्या तरतुदीत सुधारणा करण्याबाबत याबाबतचे सदर परिपत्रक आहे. आता सदर परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या परीक्षांचे निकाल घोषित झाल्यानंतर म्हणजेच जे काही विद्यापीठाच्या परीक्षा झालेल्या आहेत या परीक्षांचे निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपुस्तिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांची आता जानेवारी 2026मध्ये परीक्षा झालेली आहे या सर्व विद्यार्थ्यांना उत्तरपुस्तिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याची सुविधा ही आता उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर सूचनापत्रात नमूद केल्याप्रमाणे नियमानुसार पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया राबविण्यात येऊन त्यानुसार पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर करण्यात येतो. आता जे काही विद्यार्थी पुनर्मूल्यांकनसाठी रिइव्हॅल्युएशनसाठी अप्लाय करतात अशा विद्यार्थ्यांचा निकाल पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया राबवल्यानंतर जाहीर करण्यात येतो. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 3 अभ्यासक्रमांच्या उत्तरपुस्तिकांच्या छायांकित प्रती म्हणजेच फोटोकॉपी व स्कॅन कॉपी प्राप्त केल्यानंतरच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येत आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपी किंवा स्कॅन कॉपी केली असेल किंवा यासाठी अप्लाय केला असेल अशा विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठीचा अर्ज करता येणार आहे. तसेच पुनर्मूल्यांकनानंतर गुणांमध्ये बदल चेंज झाल्यास विद्यार्थ्याकडून पुनर्मूल्यांकन शुल्काच्या परताव्याची मागणी करण्यात येत होती. सदर बाब दिनांक 2/9/2025 रोजी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत विचारविनिमयासाठी सादर करण्यात आली असता आता विद्यार्थ्यांकडून पुनर्मूल्यांकनानंतर गुणांमध्ये बदल झाल्यास म्हणजेच जे विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अप्लाय करतात आणि अशा विद्यार्थ्यांच्या जर गुणांमध्ये बदल झाला तर अशा विद्यार्थ्यांच्या शुल्काच्या परताव्याबाबतची मागणी करण्यात येत होती आणि या परताव्याबाबत विद्यापीठाच्या बैठकीत दिनांक 2/9/2025 रोजी विचारविनिमय करण्यात आला. परीक्षा मंडळाने ठराव क्रमांक 5748 अन्वये केलेली शिफारस मान्य वित्त समिती ठराव या ठरावानुसार सदर ठरावास मान्यता देण्यात आलेली असून यासाठी काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. आता हे निर्णय कोणते आहेत याबाबत आपण माहिती घेऊया. सर्वात आधी जो नियम या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांना उत्तरपुस्तिकेची छायांकित प्रत प्राप्त न करता जास्तीत जास्त 3 अभ्यासक्रमांसाठी विहित शुल्क भरून थेट पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात येत आहे. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी उत्तरपुस्तिकेची छायांकित प्रत प्राप्त न करता जर आपण उत्तरपुस्तिकांची फोटोकॉपी किंवा स्कॅन कॉपी प्राप्त नाही केली आणि अशा वेळेस आपल्याला जास्तीत जास्त फक्त आता 3 अभ्यासक्रमांसाठी विहित शुल्क भरून थेट पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे पुनर्मूल्यांकनाचा निकाल चेंज असा जाहीर झाल्यास संबंधित अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याने भरलेल्या पुनर्मूल्यांकन शुल्कापैकी 50% रक्कम विद्यार्थ्याच्या लेखी विनंतीनुसार परतावा म्हणून देय राहील. म्हणजेच आता ज्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अप्लाय केलेले असेल आणि त्या विद्यार्थ्यांचा निकाल हा चेंज असा जाहीर झाला म्हणजेच जर आपण पुनर्मूल्यांकनासाठी अप्लाय केलेले असेल आणि
आपल्या गुणांमध्ये जर बदल झाला, आपले गुण वाढून आले आणि आपला निकाल चेंज असा आला, तर अशा परिस्थितीत विद्यार्थ्याने भरलेल्या पुनर्मूल्यांकन शुल्कापैकी 50% रक्कम विद्यार्थ्याच्या लेखी विनंतीनुसार परतावा म्हणून देय राहील. म्हणजेच आपण पुनर्मूल्यांकनासाठी जी काही फी भरणार आहात, ती फी आपल्याला 50% रक्कम परत करण्यात येईल. यासाठी आपल्याला विद्यापीठाकडे लेखी विनंती करावी लागेल. त्यानंतर आपण भरलेल्या शुल्कापैकी एकूण 50% रक्कम ही आपल्याला परतावा म्हणून देय राहील. आता तिसरा आणि महत्त्वाचा नियम या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुनर्मूल्यांकनानंतर जाहीर करण्यात आलेला निकाल संबंधित विद्यार्थ्यास अंतिम व बंधनकारक राहील. म्हणजेच आपण पुनर्मूल्यांकनासाठी अप्लाय केल्यानंतर विद्यापीठाकडून आपल्याला जोही निकाल देण्यात येईल, तो चेंज किंवा नो चेंज असला तरीही आपल्याला सदर निकाल हा अंतिम निकाल समजावा लागेल आणि तो आपल्यासाठी बंधनकारक देखील राहील. तर विद्यापीठाकडून जे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, याबाबत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सदर परिपत्रकानुसार संपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे. आपण आपल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्या उत्तरपुस्तिकांच्या फोटोकॉपीसाठी किंवा स्कॅन कॉपीसाठी नक्कीच अप्लाय करू शकता आणि यासाठीचे जे निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आलेले आहेत, ते आपण आत्ताच या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर आशा करतो मी आपल्याला या परिपत्रकानुसार संपूर्ण माहिती दिलेली आहे. अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या माहितींसाठी कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला आपल्या मोबाईलवर लगेचच मिळेल. तर भेटूया एका नवीन टॉपिकसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.